लंबोदरावतारोव क्रोधासुर निर्वहणः शक्ती ब्रह्मा खुगसद ततधारक उच्यते। भगवान श्री गणेशाने का बरे क्रोधासुराचा वध केला? भगवान श्री गणेशाने का बरे लंबोदर अवतार धारण केले हे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्याला तर माहीतच आहे, भगवान श्री गणेशाने त्यांच्या 5व्या अवतारात म्हणजेच लंबोदर अवतारात क्रोधासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा अवतार ब्रह्माच्या सत्य स्वरूप शक्तीचा धारक आहे। या अवतारात सुद्धा श्री गणेशाचे वाहन उंदीर असल्याचे समजते। लंबोदर शब्द लंब आणि उदर या 2 शब्दाच्या साथीने बनला आहे। याचा अर्थ असा आहे, ज्याचे उदर अर्थात पोट मोठे आहे असा। भगवान श्री गणेशांना या नावाने सर्वात आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच त्रिलोकनाथ महादेवांनी उद्बोधिले होते। भगवान श्री गणेशांनी क्रोधासुराचे दमन करण्यासाठी हा लंबोदर अवतार धारण केला होता। त्यांच्या या अवताराचे महात्म्य श्री गणेश पुराण आणि गणेश अंक यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये अजूनही आहे। श्री गणेश पुराणात वर्णन केलेल्या आख्यायिकेनुसार एकदा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले। त्यांच्या अशा मनोहारी रूपाला पाहून महादेव मुग्ध झाले। साक्षात महादेवांना त्यांच्या मोहिनी रूपाने मोहित झालेले पाहून भगवान विष्णू स्वतःशीच हसले आणि ते पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपात आले। भगवान विष्णूच्या या मोहिनी रूपावर आपण अशा प्रकारे मोहित झालो हे पाहून भगवान महादेवांचे मन स्वतःशीच थोडे खिन्न झाले, कारण ते जेव्हा मोहित झाले होते तेव्हा त्यांचा शुक्र स्खलित झाला होता। महादेवांच्या या अमोघ शुक्रापासून एक अत्यंत शक्तिशाली आणि महापराक्रमी दैत्याची उत्पत्ती झाली। त्या राक्षसाचे स्वरूप अत्यंत भयंकर होते। त्याचा काळा रंग आणि रक्तवर्ण डोळे अतिशय तेजस्वी होते। त्याची उत्पत्ती होताच तो चालू लागला आणि भगवान शिवाच्या प्रेरणेने दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे जाऊन तो पोहोचला। त्यांनी शुक्राचार्यांना नमस्कार केला आणि त्यांचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर शुक्राचार्यांनी ध्यान लावून आपल्या अंतर्ज्ञानाने त्या असुराच्या अस्तित्वाविषयी सर्व काही जाणले आणि महादेवाच्या क्रोधातून स्खलित झालेल्या शुक्रापासून याची उत्पत्ती झालेली असल्याने शुक्राचार्यांनी त्याचे नाव क्रोधासुर असे ठेवले। ते त्याला म्हणाले, तू शिवपुत्र आहेस, त्यामुळे तू खूप पराक्रमी होशील। हे ऐकून क्रोधासुर खूप प्रसन्न झाला। त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून शिक्षण तो घेऊ लागला। काही काळानंतर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याचे लग्न शंबरासुराची सुंदर कन्या प्रीती हिच्याशी लावून दिले। विवाहानंतर क्रोधासुर आपली पत्नी प्रीतीसोबत सुखी संसारात रमून गेला। मात्र काही काळानंतर पुरुषार्थ सिद्धीच्या इच्छेने क्रोधासुराने पुन्हा एकदा शुक्राचार्याच्या जवळ जाऊन त्रिलोकावर आपले राज्य काबीज करण्याचा मार्ग विचारला। दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याला सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले। गुरूंच्या आज्ञेनुसार क्रोधासुर एका निर्जन जंगलात गेला आणि तेथे जाऊन भगवान सूर्याच्या घृणीहि सूर्य आदित्याय ओम या मंत्राचा जप करू लागला। क्रोधासुराने हजारो वर्ष सूर्यदेवांची कठोर तपस्या केली आणि निराहार राहून सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केला। क्रोधासुराच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान सूर्यदेव त्यांच्यासमोर आपल्या साक्षात रूपात प्रकट झाले आणि त्यांनी क्रोधासुराला वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा क्रोधासुराने सूर्यदेवाचा जय जयकार केला आणि म्हणाला, सर्व सृष्टीला प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवा, तू माझ्यावर दया कर आणि मला या संपूर्ण विश्वाचा स्वामी बनव, जेणेकरून कोणीही माझा पराभव करू शकणार नाही। क्रोधासुराचे मागणे ऐकून सूर्यदेव थोडेसे साशंक झाले, पण तरीही
त्याला आशीर्वाद देत सूर्यदेव म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होवो. जेव्हा क्रोधासुराने शुक्राचार्यांना आपल्या वरदानाची गोष्ट सांगितली तेव्हा ते अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी क्रोधासुराचे सर्व दैत्यांचा अधिपती म्हणून घोषणा केली. यानंतर सर्व दैत्यांगण निर्भय झाले आणि त्यांनी दैत्यराज क्रोधासुराचा आश्रय घेतला. इकडे क्रोधासुरानेही एक एक करून सर्व लोक काबीज करण्याचे ठरवले. प्रथम पृथ्वीवरील राजांचा पराभव करून तो देवराज इंद्राच्या अमरावतीकडे निघाला. यानंतर वैकुंठ आणि कैलासावरही क्रोधासुराचे अधिराज्य स्थापित झाले. आता सूर्यलोक ताब्यात घेण्याच्या उद्देशाने क्रोधासुराने आपला दूत तिथे पाठवला, परंतु सूर्यदेव अगोदरच तेथून अंतर्धान पावले होते. अखेर दुसरा कोणताही मार्ग दिसेना तेव्हा सर्व देवतांनी मिळून गणेशांची आराधना केली. देवतांची आराधना ऐकून श्री भगवान गणेश लंबोदर अवतार धारण करून सर्व देवतांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी देवांना अभयदान दिले. जेव्हा क्रोधासुर देवतांशी युद्ध करण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याने पाहिले की एका विचित्र वेशात भगवान लंबोदर त्याच्या पुढे उभे ठाकले आहेत. देवसेना आणि असुरसेना या दोघांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले. एक एक करत हळूहळू क्रोधासुराचे दैत्य हे मारले जाऊ लागले. क्रोधासुरच तो आपल्या सैन्याची अशी दारुण अवस्था होताना पाहून त्याच्या क्रोधाचा अग्नी आणखीन उफाळून आला. त्याने लंबोदराचा आणखी उपहास करत त्यांना युद्धासाठी ललकारले. शेवटी लंबोदराने त्याला अखेरची चेतावणी दिली आणि आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव करून दिली. भगवान लंबोदर म्हणाले, समस्त सृष्टी आणि हे सारे परब्रह्म माझ्या या विशाल उदरात वास करत आहेत आणि म्हणूनच मी लंबोदर नावाने ओळखला जातो. तेव्हा तुला मी शेवटची चेतावणी देत आहे, जर तुला जिवंत राहायचे असेल तर या क्षणी मला शरण ये. अखेर भगवंताचीच साथ ती. भ्रष्ट बुद्धीला सुद्धा सन्मार्गावर आणणार यात नवलते काय. लंबोदराच्या या चेतावणीने क्रोधासुराची बुद्धी भानावर आली. त्याचा क्रोध हा शांत झाला. त्याला भगवंताच्या सामर्थ्याची आणि तो स्वतः ओढून घेत असलेल्या विनाशाची जाणीव झाली. क्रोधासुराने त्याच क्षणी हातातली सारी शस्त्रे खाली टाकून दिली आणि साष्टांग दंडवत घालून तो लंबोदराला शरण गेला आणि त्याने त्या लंबोदराची क्षमा याचना केली. स्वतःची हार त्याने स्वीकारली आणि तो त्यांना शरण गेला. भगवान लंबोदराने सुद्धा क्रोधासुराला मोठ्या मनाने क्षमा केली. देवाचे आशीर्वाद घेऊन क्रोधासूर पाताळात निघून गेला. श्री भगवान गणेशांच्या लंबोदर अवताराचे स्वरूप अत्यंत सुंदर आणि मंगलदायी आहे. त्यांच्या या स्वरूपाच्या केवळ दर्शनानेच मनुष्याला शांती मिळते आणि म्हणूनच गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल पंचमीच्या दिवशी श्री गणेशाच्या लंबोदर या स्वरूपाची आपण पूजा करतो. लंबोदर अवताराचे महात्म्य सांगणारी अशी ही कथा आपल्याला हे सांगते की ईश्वरापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. तसेच आपल्या हातून कितीही मोठी चूक झाली तरी करुणामय भगवान शरणागताला अवश्य क्षमा करतात. असेच वेगवेगळे भक्ती व्हिडिओज पाहायला आणि कथा ऐकायला आवडत असतील तर आत्ताच रूपाज व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.